नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 21 अ आणि ब या गटामधून आपण उभे आहात. तर पुढची रूपरेषा आपली काय असेल याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या. सर्वप्रथम मी सर्व प्रभाग क्रमांक 21च्या सर्व माझे गोरगरीब जनता व माझे मतदारसंघ, माझे माता, माझे बहिणी व माझे बंधू व माझे ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांचा मी आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या सेवेसाठी एक संधी देण्यात येणार आहे. त्या संधीचं मी सोनं करेल. आणि अ साठी मी मागणी करतोय, अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक 21 मधून SC पुरुष हा वाढ पडलेला आहे. तर ह्याच्यासाठी मी मागणीत आणि निवडणुकीच्या रणनीतीत उतरणार आहे. अच्छा, दादांच्या माध्यमातून आपल्याला तिकीट जे मिळणार आहेत तर ह्याविषयी आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आणि आपलं जे कार्य जे आहेत त्याविषयी माहिती द्या. आदरणीय अजितदादांना माहिती आहे माझं कार्य, की दादांसाठी धावणारा, दादांसाठी पळणारा आणि दादांच्या स्टाईलमध्ये काम करणारा हा पुणे शहरात बरेच नेते आहेत. त्यामुळं मी दादांना माहिती आहे त्यांचे कार्यकर्ते काय करतात आणि काय नाही. आणि दादा संधी देतील हे आम्हाला 100% 100 म्हणजे 1001% माहिती आहे. दादा आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेत संधी देतील आणि आमच्या जनतेची सेवा करण्याला आम्हाला एक चान्स देतील. आता जनतेची सेवाच्या माध्यमातून आपण बोललात, तर प्रभागामध्ये आपण किती वर्षापासून हे कार्य करत आहात आणि काय आपल्या हातून काय कार्य मी घडलं? गेल्या महानगरपालिकेत 2018ला माझा प्रवेश झाला. आदरणीय दादांच्या हस्तेच माझा प्रवेश झाला. शिंदे हायस्कूलमध्ये माझा सभा होता, त्या सभेत माझा प्रवेश झाला आहे. 2017 पासून मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि दादांना मी निवडणुकीच्या आधी भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री असे मला जे अपेक्षा वाटतात दादांबाबतीत, मी तसे फलक सुद्धा लावलेले आहेत. आणि त्यानिमित्त आपलं जे कार्य आहे तर त्या कार्याविषयी माहिती सांगा. प्रभागात आपण काय कार्य केले? प्रभागात मी गेल्या 5-6 वर्षापासून बरेच कामं केले आहेत. माझ्या मीनाताई ठाकरे वसाहत आहे, जो नव्याने आम्हाला जुडलेला प्रभाग आहे, मीनाताई वसाहत ठाकरे. त्या ठिकाणी मला नागरिकांचे वारंवार तक्रारी येत होते की आम्हाला दूषित पाणी येतोय. त्या पाण्यासाठी आम्ही त्यांना भांडून तिथं आंदोलन करून, माझ्या JVM संघटनेच्या वतीने तिथं आंदोलन करून तिथं नवीन पाईपलाईनची लाईन टाकण्यात आली. त्यानंतर तिथं जो कचरा साठत होता, आता एकता मित्र मंडळ म्हणून आहे, त्यासमोर बाथरूमच्या इथं बरेच कचरा असा लाईनीने टाकत लोक जात होते. सकाळ एक टाइम, संध्याकाळी एक टाइम, 2 टाइम आपण कचरा उचलायला लावत त्यांना. म्हणजे स्वच्छताचं आपण पूर्णपणे तिथं ध्यान देतोय. तेवढंच नाही, आणि माझ्या प्रेमनगरमध्ये बाथरूमचे बरेच महिलांना, पुरुषांना त्रास होत होते. कॉमन बाथरूम होते प्रेमनगरमध्ये खाली, ते फुटलेले होते. त्यांना आम्ही तिथं त्या बाथरूमची पुन्हा एकदा आंदोलन करून, म्हणजे हे गोष्ट आम्ही वारंवार त्यांना सांगून तिथं कोणच करत नव्हतं आणि लक्ष देखील नाही कोणाचं. आज ह्या सरकारमधल्या या बरेच चारही उमेदवार भाजपचे होते. तिथं 4ही उमेदवारांचं कोणाचं लक्ष नाहीये, काही नाहीये. ते जे नगरसेवकांचे काम होते ते आम्ही करत होतो. आज गोरगरीब जनता त्यांच्याकडे जात नाहीये की इथं हे काम आहे की करा तुम्ही, असं नाही. ते लोक आमच्याकडे येतात की तुम्ही करा तिथं काम. प्रभागामध्ये जे आपण कार्य केलं आहे त्याविषयी आपली माहिती द्या. आता प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही JVM संघटनेचा, मी एक पदाधिकारी आहे. मी JVM संघटनेचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे. तर त्या JVM संघटनेच्या संयुक्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मला पद असल्यामुळं मी बरेच असे कामं केलेले आहेत. आता सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणानंतर मी आंदोलन केलं. त्यानंतर स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणी आंदोलन केलं आरोपीला अटक होण्यासाठी. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. मग त्यासाठी मी आंदोलन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांनी अपशब्द वापरलं, त्यासाठी मी आंदोलन केलं. त्यानंतर बौद्ध गया भारत हे आमच्या बौद्ध समाजावरती आंदोलन आज बिहारमध्ये चालू आहे. तिथनं आजही आंदोलन चालू आहे. आज गावागावात आंदोलन करतात आहे, त्यासाठी मी आंदोलन केलं. हो. अजून आमच्या 5 नंबर मार्केट यार्डच्या इथं खड्डा पडला होता. त्या ठिकाणी तो सोय खर्चाने आम्ही तो खड्डा बुजवला. आणि त्यानंतर आमचे गोट्या गीत्या हा बीडचा एक वारंवार तो आरोपी होता, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. आमचे बहुजनांचे
युवकांचे प्रेरणास्थान प्रवीणदादा गायकवाड, त्यांना बॅड हल्ला करण्यात आला अक्कलकोटला. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही पुणे स्वारगेटचे आहेत आणि त्यांचा दुधाचा अभिषेक घातलं. प्रवीणदादा आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वारगेट चौकामध्ये स्वारगेट चौकामध्ये त्यांना आम्ही दुधाचा अभिषेक घातलं. त्यानंतर आमच्या पर्वतीवर इथं शाळा होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने. गेल्या 9 वर्षापासून ती शाळा बंद होती. तिथं आंदोलन करून ती शाळा आम्ही पुनर्वसन चालू करायला लावली. गोरगरीब जनतेची हातगाडी उचलत होते मार्केट कमिटी. तिथं आम्ही भांडणं करून म्हणजे तसले भांडणं नाही, म्हणजे शाब्दिक भांडणं करून ते आंदोलन परत आम्ही त्या हातगाड्यांना गोरगरिबांना परत लावण्याचा मार्ग काढला. अजून माझ्या प्रभागात म्हणल्यावरती माझ्या प्रेमनगर वसाहतीमध्ये खड्डे होते बरेच जागी. त्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून ते ऐकत नव्हते म्हणून आम्ही आंदोलन करून जेबीएम संघटनेच्या वतीने तिथं खड्डे बुजवण्यात आले. बाथरूमचे नवीन फरशा टाकण्यात आले, नवीन दरवाजा लावण्यात आले. पूर्ण माझ्या प्रेमनगरमध्ये पूर्ण एक नवीन चकाचक बाथरूम करण्यात आले. त्याच्यानंतर माझ्या गोल टेकडीत माझ्या मीनाताई ठाकरे वसाहत इथं रोजचा कचरा असायचा, रोजचा तो कचरा उचलायला लावत होतो. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून वारंवार बोलून तर कचऱ्याच्या इथं सगळं कचरा उचलायला लावत. 2 टाइम आज कचरा उचलतात तिथं, सकाळ संध्याकाळ. आणि त्याच्यानंतर देखील आम्ही गोल टेकडीत एवढं घाण पाणी येत होतं. माझ्या बरेच सोशल मीडियावरच्या अकाउंटला सुद्धा आहेत फोटो. मी ते टाकले बॉटलमध्ये. तिथले नागरिक दाखवायचे मला बॉटलमध्ये की एवढं घाण पाणी. मग ते पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसोबत भांडून म्हणजे शाब्दिक भांडण, आंदोलन करून असं करून तिथं आम्ही नवीन पाईपलाईन टाकलेली आहे आता. म्हणजे तुम्ही पाठपुरावा हा केला पूर्ण पाठपुरावा करून मी बरेच काम वसाहतीमधलं किंवा आपल्या प्रभागामधले जे कामं केली. हो, बरेच पैकी आम्ही तिथं कार्य केलेले आहेत. पण आता नागरिक वैतागलेत नगरसेवकांना. नवीन लोकांना संधी मागतात, तिथे युवकांची संधी मागतात ते. की पावसाळ्यामध्ये आपण काय मदत संघटनेच्या वतीनं? मी माझ्या जेबीएम संघटनेच्या वतीने सर्वात प्रथम मी आंदोलन करण्यात आलं स्वारगेट ह्या चौकात. जे मला वारंवार आम्ही न्यूज बातम्या टीव्ही पेपरच्या माध्यमातून जे मला दिसत होतं की शेतकऱ्यांचे जे हाल, शेतकरी म्हणजे माझे अन्नदाता, त्यांचे जे हाल होतं ते आम्ही वारंवार बघतोय, पेपरमध्ये बघत होतो, टीव्ही मध्ये बघत होतो, बातम्यामध्ये बघतोय की ते आम्हाला बघू नाही वाटलं. म्हणून आम्ही सरकारचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलं. पण त्या आंदोलनानंतर फरक नाही पडल्यामुळं आम्ही जेबीएम संघटनेच्या वतीने लगेच आता आमच्या इथं धान्य मार्केट जवळ असल्यामुळे संघटनेच्या वतीने आणि काही राजकीय काही सामाजिक लोकांकडनं थोडीशी मदत घेऊन आणि आमच्याकडनं मदत टाकून की आम्ही त्यांना पूर्ण धान्य देण्यात आलं. की त्या किटमध्ये तेलापासनं की तेल, साबण, गहू, तांदूळ, पावडर, म्हणजे पूर्ण अख्खा माणसाचं जेवढं साहित्य लागतं दैनिक जीवनाला तो साहित्य त्यांना एका महिन्याचं पुरेल असं आम्ही त्यांना राशन देण्यात आलं. हो, कापड वगैरे का द्यायला? हो, आम्ही काही नंतर थोडेफार त्यांना जॅकेट वगैरे आम्ही आमच्याकडनं त्यांना देण्यात आलं की थंडीसाठी. आणि काही कपडे वगैरे नव्हते, ते कपडे पुरवण्यात आले आमच्याकडनं. आणि माझा हे निवडून आला किंवा नाही आलं, निवडून येण्याचाच प्रयत्न करणार आम्ही बऱ्यापैकी. आणि आज जनता प्रभाग क्रमांक 21 ची जी आता आहे ती परिस्थिती, ती चित्र त्यावर राहणार नाहीये. आणि माझा एक शब्द आहे, चित्र बदलणार, 100% बदलणार. 100 नाही, 101% बदलणार. तुमचा 1% घेतोय मी, 1% घेऊन 101% बदलणार. आणि जे माझे आहेत, माझी जी जनता आहे त्या जनतेमध्ये एकही युवक तुम्हाला घरात दिसणार नाही, एकही युवक तुम्हाला बेरोजगार दिसणार नाही. काय योजना आणता येईल ते योजना आम्ही आणणार, काय माझ्या बहिणींसाठी काय करता येईल ते करणार. पण एक जनता, माझ्या जनतेमधनं असा नगरसेवक हे पहिल्यांदा बघणार. पुणे महानगरपालिकेत पहिला नगरसेवक असा असणार की त्याच्या प्रभागात एक सुद्धा असा नाही की त्याच्या घरात नोकरी नाहीये. हे मी भांडून करणार आणि त्यांचा रोजगार कुठून सुद्धा काय व्हायना त्यांचा रोजगार त्यांना उपलब्ध करून देणार. आपल्याला नागरिकांनी संधी जे दिली त्या संधीचं सोनं आणि काय आव्हान करणार आहे तुम्ही? संधीचं सोनं होणार. आणि गेल्या 2017 साली जे चिन्ह होतं, जे चित्र होतं ते पूर्णपणे बदलून राहणार. आणि यावेळी बदल होणार. पुणे महानगरपालिकावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा झेंडा दिसेल. अच्छा, नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता? मी संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपल्या
जो घरासमोरचा जो चेंबर तुंबलेला होता, ज्या आपल्याला बाथरूमला कॉमन बाथरूम मध्ये जायला गैरसोय होत होती, हे सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि जे मतदानाच्या दिवशी जे करायचे तेवढंच करा. येत्या 15 तारखेला आतापर्यंत तुम्ही जे 5 वर्ष, जे 5 वर्ष नाही 9 वर्ष तुम्ही जे सोसला आहात ते याच्या पुढे नका सोसू. फक्त तुमचं जे काय आहे तुमच्या एका बटनात आहे, आतमध्ये जायचं, फक्त बटन दाबायचं आणि करण गायकवाड नाव वाचायचं, तिथं बटन दाबायचं आणि पुढचे 5 वर्ष जे करायचंय ना, एकही तुमचं कंप्लेंट येऊन देणार नाही, ही गवाही देतो. धन्यवाद.